हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण बघणार आहोत बीवेल प्रोफाईल हे मॉडिफायरचा यूज करून एक प्रोफाईल कशी क्रिएट करायची ते आज आपण या सेशन मध्ये कव्हर करणार आहोत. सपोज मी एक 2D रेक्टँगल या ठिकाणी ड्रॉ करून घेतो. आपल्याला एक फ्रेम बनवायची आहे. आपण फोटोला वगैरे जशी फ्रेम वगैरे क्रिएट करतो तशी फ्रेम क्रिएट करायची आहे. तर मी त्यासाठी एक रेक्टँगल या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे. आता आपल्याला एक प्रोफाईल क्रिएट करायची आहे ह्या फ्रेमला काहीतरी शेप वगैरे क्रिएट करण्यासाठी किंवा डिझाईन क्रिएट करण्यासाठी. ओके, त्याच्यासाठी फ्रंट मध्ये जातो. त्याच्या साईडला जे प्रोफाईल मी लाईनने क्रिएट करून घेतो. ओके, ओके, अशी एक प्रोफाईल मी या ठिकाणी क्रिएट करून घेतो. लास्टला ह्याला क्लोज करून घेतो. ओके, ही एक 2D प्रोफाईल मी क्रिएट केली आहे. आता मी पर्स्पेक्टिव्ह मध्ये येतो. पर्स्पेक्टिव्ह मध्ये आल्यानंतर हा रेक्टँगल असा शो होतो. त्याच्यानंतर आपण ह्याला मॉडिफायर अप्लाय करणार आहोत. ओके, इथे येतो आणि याला मॉडिफायर अप्लाय करतो. बीवेल प्रोफाईल, बीवेल प्रोफाईल याला मी क्लिक केलं. त्यानंतर हा या ठिकाणी बीवेल अप्लाय झालेला आहे. त्याला मी बीवेल प्रोफाईलला क्लासिक मध्ये करून घेतो. ओके, आता ही जी प्रोफाईल आहे मला याच्यावरती अप्लाय करायची आहे. त्यासाठी मी इथं क्लासिक मध्ये जातो आणि पिक प्रोफाईलला सिलेक्ट करतो. पिक प्रोफाईल, ही जी प्रोफाईल आपण ड्रॉ केलेली आहे 2D मध्ये, हिला सिलेक्ट करून घेतो. अशा प्रकारे आपल्याला इथं एक फ्रेम मॉडेल इथं क्रिएट झालेलं आहे आपलं. ओके, बघू शकता. तर बीवेलचा यूज करून तुम्ही अशा प्रकारे बीवेल प्रोफाईलचा यूज करून अशा प्रकारे तुम्ही एखादी फ्रेम वगैरे क्रिएट करू शकता. थँक्यू फ्रेंड्स.